दाखवणार आहे मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते टाकतो, पण इथून आतमध्ये 1 इंच आत यायचं असतं. इथं पण 7.5 असणार आहे कॉलर आणि बंद गळ्यासाठी 1 ते 1.5 इंच, बरोबर 1 ते 1.5 इंच. मग तुमची जर स्लोप असेल तर 1.25 इंच, त्याला यायचं आहे 1 इंच. आणि मग आपली शोल्डर कुठे जाणार आहे 4 इंचापर्यंत असतो. 5 इंच 6 इंच आणि 7 इंच गळ्यापर्यंत कसं करायचं. हा आपला मुंडा जाणार आहे कुठे पाठगळ्याला. फक्त जिथं आहे तिथं सरळ रेघ दिली मुंड्यासाठी, अशी ही सरळ आली, पण इथं सरळ न देता बाहेरच्या साईडला अर्धा इंच तिरकं जायचंय. शिलाई मार्जिनला जाणार आहे. तर किती राहिले हे 13 इंच, बरोबर 11.5 बरोबर झालं. इथं थोडा कमी पडला होता टफ ते तुम्हाला, असा किती पण पसरू शकतो तेवढ्या इथं ह्या चुन्या गोळा होणार. जर 1.5 इंच घेतलं मला आता मी स्पष्ट सांगितलंय 1 इंचावर कधी घ्यायचंय आणि 1.5 इंचावर कधी घ्यायचंय. नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे. तर एक कमेंट अशी आलेली आहे की ताई तुम्ही मुंड्यामध्ये 1 इंच कधी घेता आणि 1.5 इंच कधी घेता आणि ते का घेता किंवा का घ्यायचे हेच समजत नाही. तर त्यासाठी मी सविस्तर मुंड्याची कटिंग दाखवणार आहे. कोणत्या वेळेला 1 इंचावर मुंड्याचा आकार द्यायचा आणि कोणत्या वेळेला 1.5 इंचावर मुंड्याचा आकार द्यायचा हे मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे आणि करून पण दाखवणार आहे. आणि का घ्यायचा हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि नवीन बघत असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. चला तर मग आपण जाऊया कटिंग टेबलावर. आता मी पेपर कटिंगवर तुम्हाला दाखवणार आहे मुंड्याचा आकार कसा द्यायचा ते, आणि 1 इंचावर कधी द्यायचा आणि 1.5 इंचावर कधी द्यायचं हे सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, अजिबात पूर्ण बघा. तर मी एक पेपर घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून अखंड पदर माझ्याकडे ठेवलेला आहे आणि सुट्टा पदर पुढे ठेवलेला आहे. इथे जी पण तुमची उंची असेल ती उंची घ्यायची. मी हे आता अंदाजेच घडी घेतलेली आहे, उंची रुंदी काही मोजलेलं नाही. मला फक्त मुंड्याचा आकार दाखवायचा आहे. समजा आपली शोल्डर आहे 14 इंच, अंगावरच्या मापावर 14 इंचाची शोल्डर आहे. तर आपण 7 इंचावर अर्धे टाकतो, बरोबर. तर इथे 7 इंचावर खून केली आपण आणि त्याच्यानंतर खून करूयात आपण 5.5 वर. इथे जी रेघ येणार आहे, रेघ मारून घेते मी तिथे. आता या रेघेवर आपला येणार आहे छातीचा 4था भाग आणि इथे खाली येणार आहे लास्टला कमरेचा 4था भाग, म्हणजेच कंबर आणि इथं छातीचं माप येणार आहे. आणि इथं टॉपला येणार आहे शोल्डरचं माप. तर समजा आपली शोल्डर 14 आहे, इथं तुमची 14.5 पण असू शकते किंवा 13 ही असू शकते. तर 14 घेतले मी, एक उदाहरण म्हणून 14 घेतलेला आहे. तर आपल्याला जर आता नीट लक्ष देऊन ऐका, आपल्याला जर हा 14 इंच शोल्डरचा ब्लाऊज तुम्हाला बोट नेक शिवायचा आहे किंवा कॉलर नेक शिवायचा आहे किंवा पॅक नेक म्हणजे अगदी बंद गळा शिवायचा आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, कॉलर नेक आणि बंद नेकसाठी आपण काय करत असतो, शोल्डरचे निम्मे म्हणजे आता 14चे निम्मे 7 येणार आहेत. तर असे 7 घेतलेत, त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे आहेत मार्जिनसाठी. एवढी शोल्डर घेणार आहोत आपण. तर जेवढी शोल्डर घेतली इथं पूर्ण झाणं होणार आहे 7.5. तर इथून खाली 7.5 वरच आपल्याला मार्क करायचं आहे मुंड्यासाठी. हां, इथं आलं 7.5 वर मुंड्यासाठी मार्क करायचं आहे. इथं आपला येणार आहे छातीचा 4था भाग. आता मला फक्त मुंडा सांगायचा आहे. तर कॉलर नेक आणि बंद गळ्यासाठी आपण 7.5 शोल्डर घेतली, तिथून खाली 7.5 वर मुंड्याची लाईन ओढली आणि मग पुढे आपण छातीचा 4था भाग टाकून पुढं मार्जिन देणार आहोत. आता आपण तोंडी सांगते मी. कॉलर नेक आणि बंद गळ्यासाठी इथून खाली जो मुंडा घेतला आपण, तिथून या साईडनी पण आपल्याला अखंड पदराकडून पण 7.5 वर खून करायची असते अशी, आणि वरून खाली उंची पण मुंड्यासाठी 7.5 वर द्यायची असते. हे झालं कॉलर नेक आणि बंद गळ्यासाठी. त्याच्या पुढे गळा येतो बोट नेक. आता बोट नेकसाठी काय फरक असतो, तर बघा आता शोल्डर 14 आहे, त्याचे निम्मे येतात 7 इंच, बरोबर. पण आपण काय करायचं आहे, बरोबर शोल्डरच्या निम्मे घ्यायचे आहेत. जर तुमचा शोल्डर इथं 14.5 आहे तर तुम्ही इथं किती घ्यायचं आहे, 7.25 घ्यायचे आहेत. मी घेतलेत 14 म्हणून मी 7 घेणार आहे.
फक्त बोट नेकसाठी. लक्षात आलं? इथं मार्जिन घ्यायचं नाही, म्हणजे बोट नेकसाठी अर्धा इंच मार्जिन टाकायचं नाही. फक्त मार्जिन अर्धा इंच कॉलर नेक आणि बंद गळ्यासाठी टाकायचं. समजलं? बोट नेकचं पण समजलं. आता मग तुमचे 7 वर आले तर इथून खाली 7 वर तुमचं येणार आहे मुंड्याची उंची. आणि इकडून सुद्धा आपल्याला 7 वर एक खूण करून घ्यायची असते आणि तिथं एक उभी लाईन ओढून मुंडा टाकायचा असतो. हे झालं. आता जेव्हा आपण इथं 7 इंच घेतोय तर इथं सुद्धा 7 इंच घेत असतो, बरोबर? असं मग काय करायचं असतं, इथं मोठा बदल काय असतो, कॉलर नेक आणि बोट नेकसाठी बदल काय असतो बघा. इथं 7 वर टाकतो, पण इथून आतमध्ये 1 इंच आत यायचं असतं. समजलं? 1 इंच आतमध्ये यायचं असतं आणि मग ही तिरकी रेघ येणार आहे. मी आता रेगा का ओढून दाखवत नाहीये तुम्हाला, उगाच जास्त रेगा होतील आणि तुम्हाला मग समजणार नाही कोणत्या रेषेबद्दल मी तुम्हाला माहिती देते ती, म्हणून मी फक्त खुणा करते. मुंड्यासाठी लाईन ओढताना ही अशी सरळ न ओढता अखंड पदराकडे आतमध्ये तिरकी लाईन ओढायची असते. 1 इंच आतमध्ये घ्यायचा आणि मग ही तिरकी लाईन अशी ओढून इथून सरळ चौथा भाग टाकायचा आहे छातीचा. नंतर या उंचीचा निम्मा करायचा आहे असा टेप लावून इथून असा निम्मा करून घ्यायचा आहे खून करून. आणि या कोपऱ्यातून पुढे 1.5 इंच टाकायचं आहे असं. हां, का टाकायचं इथं 1.5 इंच, तर हा गळा आहे बंद किंवा बोट नेक किंवा कॉलर नेक, तेव्हा तुम्ही 1.5 इंचावर ही तिरकी लाईन टाकायची आहे. म्हणजे बघा आता कसं येणार आहे, परत सांगते तुम्हाला, रेगा चोडून दाखवते. कॉलर नेकचं तर समजलं. कॉलर नेक इथं 7.5 आलेत तर इथं पण 7.5 असणार आहे कॉलर आणि बंद गळ्यासाठी. ती लाईन तुमची येणार आहे अशी येणार आहे. मग उंची सुद्धा आपली किती येणार आहे, 7.5 वर. मग 7.5 वर इथून पुढे आपलं छातीचा चौथा भाग प्लस मार्जिन द्यायचं आहे. समजलं? पण इथं काय करायचं आहे, ही जी सरळ रेष येते ती 1 इंच आतमध्ये खून करायचे इथे. समजलं? मग हा मुंड्याची उंची अशी इथे येणार आहे, अशी तिरकस येणार आहे. आणि मग इथून पुढे आपल्याला काय टाकायचं आहे, छातीचा चौथा भाग प्लस मार्जिन. पण छातीच्या चौथा भागामध्ये लुजिंग पण द्यायला लागतं. कॉलर नेक आणि बंद गळ्यासाठी आणि बोट नेकसाठी लुजिंग द्यावं लागतं. लुजिंग आपल्याला 9 इंचापर्यंत, 9 इंचाचा गळा आहे तोपर्यंत लुजिंग द्यायला लागतं. आता किती द्यायचं, कसं द्यायचं ते मी माहिती नसेल तुम्हाला तर नंतरच्या व्हिडिओमध्ये लुजिंग किती द्यायचं असतं हे पण दाखवेन. फक्त आज मुंड्याचा भाग चाललाय तर मुंड्याची माहिती देते. तर या पद्धतीने तिरकस आतमध्ये यायचंय आणि मग इथून पुढे आपल्याला द्यायचंय 1.5 इंचावर तिरपी लाईन. ही जी आपण तिरपी लाईन देतो ना ती 1.5 इंचावर द्यायची आहे, 1.5. आणि याचा मध्य 7.5चा मध्य इथे येणार आहे, इथे येणार आहे. मग इथून आपल्याला हा असा राऊंड जाणार आहे इकडे, बरोबर? छातीचा चौथा भाग प्लस लुजिंग प्लस मार्जिन असा हा मुंड्याचा आकार इकडे जाणार आहे. पण अजून एक असतो बदल मुंड्यामध्ये. इथून शोल्डर पासून खाली आपल्याला 1 ते 1.5 इंच, बरोबर? 1 ते 1.5 इंच. मग तुमची जर शोल्डर स्लोप किती आहे कस्टमरचा याचा अंदाज लावायचा. तर जास्त स्लोप असेल तर 1.5 इंचावर खून करायचे, कमी स्लोप असेल तर 1.25 इंच आणि थोडासा स्लोप असेल शोल्डरला तर 1 इंच असा हा स्लोप द्यायचा असतो शोल्डरला, या पद्धतीने. आता तो कसा किती द्यायचा नेमका हे आता जरा अनुभव पण पाहिजे तुम्हाला. आणि अगदीच काही तुम्हाला समजलं नाही तर 1 इंच तर कंपल्सरी तुम्ही द्यायचाच आहे स्लोप. आता जर तुम्हाला अंदाज नाही आला की स्लोप किती द्यावा तर तुम्ही कमीत कमी 1 इंच स्लोप द्यायचा आहे मुंड्याला. मग तुमचा मुंड्याचा आकार इथून इथपर्यंत असा इकडे वळणार आहे. समजलं? 1.5 इंचाचं इथं सांगितलं. बोट नेकसाठी काय करायचंय, शोल्डरची बरोबर निम्मे घ्यायचेत शोल्डरसाठी आणि तिथून खाली जेवढी इथं आली शोल्डर तुमची तेवढीच उंची खाली द्यायची, बरोबर?
तिथून आतमध्ये 1 इंच यायचंय, जसं इथून आतमध्ये आपण कॉलर नेकसाठी आलो. मग आता तिथून आतमध्ये आपण 1 इंच, हे बघा आता 14चे कमी निम्मे 7, इथून 7 वर खून केली आपण, बरोबर. इथं आली. आता इथून खाली आपल्याला 7 वर खून करायचे परत, म्हणजे आपली कुठं आली रेघ, इथं आली. हां, आणि आता ही आली 7 वरची, बघा इथून दाखवते 7 वर. हां, तिथून आतमध्ये आपल्याला यायचं आहे 1 इंच, आणि मग आपली शोल्डर कुठे जाणार आहे, मुंडा असा तिरका. हे बघा इथं 7 वर आले ना, ही सरळ लाईन ओढून दाखवते. आणि मग आपण 1 इंच आतमध्ये आलोय तर अशी लाईन येणार आहे मुंड्याची. ही हे आहे बोट नेकसाठी, हे कॉलर नेकसाठी किंवा बंद गळा. आता इथं स्लोप किती द्यायचा, तर इथं स्लोप तुम्हाला फक्त अर्धा इंच द्यायचा आहे. कशासाठी, बोट नेकच्या गळ्यासाठी फक्त अर्धा इंच स्लोप द्यायचा आहे प्रत्येक साईजला. आणि मग त्याच्यानंतर तिथून खाली आपल्याला करायचं आहे हाफ, याचं या उंचीचा असा हाफ करायचा आहे. आणि इथून आपल्याला पुढे द्यायचं आहे 1.5 इंचावर खूण करायचे अशी. मग आपला हा मुंडा बोट नेकसाठी असा जाणार आहे. यावरच्या रेगेला इथे खाली कॉलरची रेग आहे, हा जाणार आहे मुंडा आपला बोट नेकसाठी. हा कॉलरच्या नेकसाठी खाली गेला इकडे. आता याच्या पुढे बोट नेक आपला 4 इंचापर्यंत असतो. आता आपल्याला 5 इंच गळा आणि 6 इंच गळा आहे. 5 इंच, 6 इंच आणि 7 इंच गळ्या कसं करायचं बघा. इंचाच्या गळ्यासाठी 6 आणि 5 ह्या 2 गळ्यांसाठी आपल्याला पूर्ण शोल्डर जी 14 घेतली आपण, त्या पूर्ण शोल्डरचे निम्मे 7, सॉरी जरा तब्येत बिघडलेली आहे. पूर्ण शोल्डरचे 14, त्यातून निम्मे केले तर 7. तर 5 आणि 6 इंच गळ्यासाठी आपल्याला या निम्म्यातून वजा 1 इंच करायचंय. किती, 1. तर बरोबर किती आले, 6 इंच. जर तुमची इथं शोल्डर 13.5 आहे तर त्याचे निम्मे किती होणार आहेत, 5.25. तर 5.25 मधून वजा 1 केले तर इथं येणार आहेत तुमचे 5.6. समजलं. किंवा तुमची जर शोल्डर 14.5 आहे तर त्याचे निम्मे 7.25, त्यातून 1 इंच वजा केलं तर 6.25 शोल्डर येणार आहे. आपली शोल्डर आलेली आहे 6 इंच. तर इथं आपण 6 इंचावर खूण केली. आणि आता दुसरं सांगते, इथं मार्जिन शोल्डरला कधी द्यायची. शोल्डरला मार्जिन फक्त कॉलर नेक आणि बंद गळ्यासाठी द्यायची असते. ही जी अर्धा इंच दिली आपण बोट नेक पासून इथं, मग खाली किती पण गळा असू द्या तुमचा, इकडं मार्जिन द्यायचं नाही. जेवढं आपण हे सूत्र वापरले, जेवढे आले तेवढंच इथं घ्यायचंय. बोलले की जास्त ठसका येतोय खोकला असल्यामुळे. तर जेवढे तुमचे शोल्डरचे निम्मे त्यातून वजा 1 इंच करून जे येतील ते शोल्डरसाठी टाकायचे. किती गळ्याला, 5 आणि 6 गळ्याला. समजलं. मग आता इथं 6 आले, इथं पण आपण 6 वर टाकणार आहोत खूण, आणि उंची देणार आहोत आपण 6 वर. इथं आलं. समजलं. आता मात्र आपल्याला काय करायचंय, हे सरळ जे आहे ते सरळच ठेवायचंय. समजलं. इथून आपल्याला जे द्यायचंय 1.5 इंच, हे अंतर किती द्यायचंय तिरकं, 1.5 इंच. तर इथे येणार आहे. अजिबात आता स्लोप द्यायचा नाही 5-6 गळ्यासाठी. याचा अर्धा करून घ्यायचंय. 6 आहे तर 3 वर येणार आहे. आणि ही 1.5 इंचाची खूण आली तर हा आपला मुंडा जाणार आहे कुठे, या रेगेला इथे खाली. ही रेग मी अगोदर ओढलेली, ही लक्षात घेऊ नका. इथून आपला हा मुंडा असा इकडे 6च्या रेगेजवळ जाणार आहे. हे झालं 5 आणि 6 इंच गळ्यासाठी. बघा किती गळ्यापर्यंत आपण 1.5 इंच हे तिरकं मार्किंग देतोय ते लक्षात घ्या. आता आपला गळा राहिला 7 आणि 8 इंच. तर 7 आणि 8 इंच गळ्यासाठी आपण काय करत असतो, या 7 मधून म्हणजे शोल्डरच्या निम्म्यातून 1.5 इंच कमी करायचे. तर 7 मधून 1.5 इंच कमी झाले तर उरतात 5.5. 5.5 इंचाची शोल्डर असणार आहे आपली इथं. मग इथं सुद्धा 5.5 वर 1 खूण करून घ्यायचे. नंतर उंची पण द्यायची आपल्याला 5.5. तर ही खूण मुंड्याची आपली अशी येणार आहे. असा बॉक्स तयार होणार आहे. आणि इथून आपल्याला 7 ते 8 गळ्यासाठी 7 ते 8 गळ्यासाठी तुम्ही 7 ते 8 गळ्यासाठी तुम्ही 1.5 इंच इथं येणार आहे. या कोपऱ्यातून मी दाखवते.
या कोपऱ्यातून आपल्याला हे असं तिरकं 1.5 इंच इथं आलं. परत आपल्याला याचा अर्धा करून घ्यायचा आहे टेपनी आणि मग आपली ही मुंड्याची लाईन अशी इथं जाणार आहे. हे झालं 7 ते 8 गळ्यापर्यंत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 गळ्यापर्यंत तुम्हाला 1.5 इंचावर ही तिरपी लाईन टाकायची आहे. आता आपल्याला बघायचं आहे 9 इंचाचा गळा. 10 11 12. आता 9 इंचापासून पुढे आपलं काय होणार आहे, गळा डीप होत जाणार आहे. तर 9 इंचाच्या गळ्यासाठी शोल्डर मधून आपल्याला किती कमी करायचे असतात, तर 1.25 1.75. शोल्डरच्या निम्म्यातून 1.25 इंच कमी केले तर किती येतात, 5.25. 5.25 वर शोल्डर येणार आहे आपली. इथं पण आपण 5.25 वर खून करणार आहोत. पण आता डीप गळा चालू झालेला आहे म्हणून आपण काय करायचंय, त्या 5.25च्या पुढे आतापर्यंत याच्या मागे 1 इंच येत होतो. कितीपर्यंत, 8 गळ्याच्या 5 6 7 8 गळ्याला फक्त जिथं आहे तिथं सरळ रेघ दिली मुंड्यासाठी अशी. कॉलर नेक, बोट नेक साठी आपण तिरपे आतमध्ये आलोत, बरोबर. आता 9 पासून जे गळे पुढे चालू होतात त्याची रेघ तिरपी बाहेरच्या साईडला जाणार आहे अशी. हे लक्षात घ्या. कॉलर नेक आणि बोट नेक साठी जी आपली इथून रुंदी घेतली, शोल्डर जेवढे आहेत तेवढे इथून रुंदी टाकून आतमध्ये 1 इंच आलो. 5 6 7 गळ्यासाठी जेवढी शोल्डर इथं आली तेवढीच शोल्डरचे माप इथं टाकून सरळ उभ्या लाईनीत रेघ ओढली आहे. पण आता 9च्या पुढच्या गळ्यांसाठी याच्या विरुद्ध करायचंय. काय करायचंय, तर तुमची जेवढी शोल्डर इथं आली आहे तेवढीच इथं पण टाकणार आहे, पण तिथून पुढे अर्धा इंच जायचंय. आता ही खून आली ना, हे बघा रेघ ओढून दाखवते. इथं खून आली तर अर्धा इंच बाहेर जाऊन अशी तिरकी रेघ द्यायची. हे बघा इथून ही सरळ आली, पण इथं सरळ न देता बाहेरच्या साईडला अर्धा इंच तिरकं जायचंय आणि तिरका मुंड्याची लाईन द्यायची तिरकी. मग त्याचा अर्धा करायचाय आणि इथून मात्र कोपऱ्यातून आपल्याला द्यायचंय 1 इंच फक्त. बघा 1 इंचाला सुरुवात झाली. हा जो निम्मा हाप आलेला आहे तो या 1 इंचाला आपला बाहेर जाणार आहे आणि मग असा मुंडा जाणार आहे. याच पद्धतीने 10 इंचासाठी आपण काय करत असतो, पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून वजा 2 इंच करत असतो. मग उरतात 5 इंच. मग इथं 5 टाकले, इथं पण 5 टाकतो आपण, बरोबर. इथं पण 5 आले, व्यवस्थित देते. इथं 5 आले आणि इथं पण 5 आले. त्याच्या पुढे अर्धा इंच जायचं आहे आणि मग जी पुढे अर्धा इंच गेलेली जी खूण आहे तिथं आपली ही मुंड्याची लाईन अशी तिरकी जाणार आहे. आता हे मी तुम्हाला कटिंग पण करून दाखवणार आहे पुढच्या कागदावर दुसरा. हे फक्त इथं समजून घ्या. तसंच 11 12 साठी पण 11च्या गळ्यासाठी 2.25 इंच कमी होणार आहेत. मग इथं खूण येणार आहे तेवढीच रुंदी इथं येणार आहे आपण आणि मग इथून आपल्याला पुढे अर्धा इंच जायचं आहे. मग ही तिरपी लाईन येणार आहे. तसंच 12चं 13चं जो पण गळा तुमचा आहे तसं या पद्धतीने तुम्ही ही उभी लाईन ओढायची. आणि 9 इंचाच्या पुढच्या गळ्यांना इथं कोपऱ्यातून जे तिरकं जातं तो 1 इंच जायचंय. 8 इंच गळ्यापर्यंत 1 पासून 8 इंच गळ्यापर्यंत कोपऱ्यातून 1.5 इंचावर खूण करायचे आणि मग मुंड्याचा आकार द्यायचा. मला वाटतं हे बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. मी कापून दाखवते तुम्हाला. एक मी छोटा गळा घेते एका कागदावर, म्हणजे एक मुंडा मी 1.5 इंचावर कट करून दाखवते आणि एक मुंडा मी 1 इंचावर कट करून दाखवते. 14 शोल्डर आहे तर 14 शोल्डरची निम्मे होतात 7 इंच. तर 7 इंच टाकून घेते इथं मी. त्यातून आपला गळा आहे 7 इंचाचा समजा, किंवा 6 इंचाचा गळा घेऊया. इथे मी गळ्याला रुंदी देणार आहे 3 इंच. इथे पण 3 इंचावर आपला हा गळा आणि शोल्डर 7 आलेले आहे. तर 6 इंचाच्या गळ्यासाठी किती कमी करायचे म्हणून सांगितले तुम्हाला, 1 इंच. तर 1 इंचावर आपली खूण केली तर किती आलं हे 6 इंच. मग इथे पण आपण मुंड्यासाठी 6 इंचावर एक द्यायचे. मुंड्याची उंची पण 6 इंच द्यायची. इथं आली आणि मग हा बॉक्स तयार करून घेऊया अगोदर मुंड्यासाठी. अशी आली मुंड्याची लाईन. बॉक्स असा तयार झाला. हा गळ्याचा बॉक्स तयार झाला. इथून हा गळा आपण टाकून घ्यायचा आहे.
आम्ही आता आपल्याला या मुंड्याच्या उंचीचा अर्धा करायचा आहे टेपनी असा, आणि अर्ध्यावर एक खूण करून घ्यायचे आणि इथून जायचं आहे आपल्याला 1.5 इंच मगाशी सांगितल्या पद्धतीने. आणि हा आपला आकार इकडे असा पुढे मिळणार आहे. इथे पुढे कुठेतरी असेल ना तुमची छातीचा चौथा भाग प्लस लुजिंग प्लस मार्जिन, तर लुजिंगची जिथे खूण आलेली आहे तिथं हा मुंडा आपल्याला आहे असा. आणि आता दुसरं एक सांगते, हा परफेक्ट मुंडा आहे असं सांगत नाहीये मी. जेव्हा तुमचा बॉडीवर मुंडा किती असेल 16, 18 किंवा 15, त्याचे निम्मे इथं भरले पाहिजेत अशा या पद्धतीने मोजून बघायचं. आणि जर इथं जास्त भरत असेल तर वरती ही जी लाईन आलेली आहे आपण उंची 6 घेतली तर जास्त भरला तर मग तुम्ही वर यायचंय, म्हणजे 5.5 वर ही लाईन ओढायची इथे आणि मग या कोपऱ्यातून 1.5 इंच परत टाकायचे असे. आणि मग जास्त झाला तर कमी करण्याची पद्धत दाखवते. मग आपला हा मुंडा असा जाणार आहे इथे. तर बघा ऑलरेडी अर्धा इंच कमी झाला. पण इथे रेग ओढून 6 वर उंची देऊन मुंड्याची जर तुमचा मुंडा कमी होत असेल मापापेक्षा तर तुम्ही खाली अर्धा इंच जायचंय असं. आणि मग इथून आपल्याला 1.5 इंच टाकायचे तर इथं येणार आहेत. हे 1.5 इंचाचं माप इथे येणार आहे. मग हा राऊंड आपला 1.5 इंचावर जाणार आहे असा. या पद्धतीने तुमचा वाढणार आहे मुंडा. बॉडी माप बघा किंवा ब्लाउजवर मुंडा किती आहे बघा, त्याचे निम्मे इथं राऊंड असा मोजून बघायचा आहे असा. आणि परफेक्ट बसला तर मग हा जिथं तुमचा परफेक्ट बसतोय तो मुंड्याचा आकार तुमचा कट करायचा आहे तुम्ही. हे झालं छोट्या गळ्यासाठी. मी आता कट पण करून दाखवते. हां, आपलं हे मधला ओरिजिनल आहे. हे बघा हा मुंडा मी कट करून दाखवते तुम्हाला आणि गळा पण कट करते. आता हे कटिंग मी तुम्हाला कापून दाखवते. हा गळा कितीचा घेतलेला आहे आपण 6 इंचाचा. आता इथं पुढं कागद माझा कमी होता, इथं पुढचं हिशोबात घेऊ नका, इकडं पुढं असणार आहे माप तुमचं. तर आपला बघा आता हे असं होणार आहे. जेव्हा आपण आता हे टक्स देणार आहोत इथे 1 इंचाची असे, तेव्हा थोडासाच पसरणार आहे. बघा हा जो गळा आहे अगोदर बघा कितीवर आहे, टेपनी दाखवते मी. हे अंतर बघा किती आहे गळा रुंदीचं, 6 वर आहे बरोबर. आपण 3 वर गळा रुंदी दिली होती वर, तर 6 वर आहे. पण आणि हे अंतर बघा इथं जे आपण एवढं जाणार आहे, जेवढं शिलाई मार्जिनला जाणार आहे, तर इथून पुढे हे 13च्या पुढे अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. इथून पुढे पण अर्धा इंच शिलाई मार्जिनला जाणार आहे. तर किती राहिले हे 13 इंच बरोबर. म्हणजे हा परफेक्ट या भागात ही शोल्डर आहे, या भागात पाठीवर आपल्याला हा परफेक्ट इथं बसणार आहे. आणि हा बघा आपण 1 इंच शोल्डर कमी केली आहे फक्त. तर जेव्हा आपण हा टक्स मारणार आहोत, हा टीप मारणार आहोत टक्सला, तेव्हा बघा आपला बरोबर तो 1 इंच जो कमी केलाय आपण शोल्डरचा भाग तो यामध्ये ऍड होणार आहे. असं ठेवते मी पट्टी इथं. मगाशी किती भरलं 6 भरलं, तर आता किती भरते बघा. बघा किती भरलं 6.25 समजलं. पण शोल्डरचं पण दाखवते आता. आता ही मी कटिंगची काढली, हां टिपा काढल्या या टक्स मारलेल्या. आपण शोल्डर किती घेतली होती 6 इंच, म्हणजे 6 दुने 12 वर आलं पाहिजे ना. हे बघा किती आहे 12 इंच. पण टक्स आपण मारला आता की बरोबर ते 1 इंच जे मायनस केले ते ॲड होतं बरोबर याच्यात. या पद्धतीने आता हे टक्स मारून घेतला तर 1 इंच ॲड होतं की नाही बघा. इथून लावते टेप इथंपर्यंत आलं का 13 इंचावर. मग अशी 12 इंच होतं. आता जे 1 इंच आपण मायनस केलं ते यात ॲड झालं या टक्स मारल्यामुळे, समजलं. तर आता मी डीप नेकचं सांगते. या पद्धतीने 1.5 इंचावर आपल्याला हा क्रॉस दिला ना की इथे अजिबात चुन्या येणार नाही आहेत. हे झालं छोट्या गळ्यासाठी. आपण काय करतो मुंड्याला 1.5 इंचावर हे देतो. आता आपण
डीप गळ्यासाठी बघूया. आता साधारण आपला 14 इंच शोल्डर आहे, तर त्याचे निम्मे 7 इंच आणि गळा घेऊयात आपण 10 इंच डीप, म्हणजे 10 इंचाचा गळा. आता इथं गळ्यासाठी आपण घेणार आहोत 3 इंचावर रुंदी आणि या 7 मधून आपल्याला किती कमी करायचे असतात, तर 2 इंच, म्हणजे शोल्डर आपली किती आली, 5 इंच. समजलं. मग इथं पण आपण मुंड्यासाठी किती देणार आहोत, 5 इंच. उंची आपण देणार आहोत डीप नेकसाठी 5.5 इंच. आता इथे आपला येणार आहे छातीचा चौथा भाग. हा एक बॉक्स तयार झाला. पण बघा, मगाशी मी व्हिडिओमध्ये सांगितले, स्किप केला नसेल तर तुमच्या लक्षात असेल, आपण जेव्हा इथे सरळ रेघ देतो डीप नेकसाठी, त्यावेळी डीप नेक असेल तेव्हा बाहेर अर्धा इंच जायचं म्हणून सांगितले. तर मी बाहेर गेले आणि आपली मुंड्याची लाईन आपली अशी तिरकी येणार आहे. समजलं. अशी बाहेरच्या साईडला येणार आहे. तिथून आपल्याला 1 इंच द्यायचे आहेत. किती, फक्त 1 इंच क्रॉस जायचं आहे. आणि मग याचा आपल्याला द्यायचा आहे अर्धा करून, टेपने असा अर्धा करायचा. आणि समजा इथे तुमचा असेल 9ची छाती, 36ची छाती, तर चौथा भाग 9 येतो. 10 इंचाच्या गळ्यासाठी लुजिंग द्यायचं नाही. लुजिंग हे 9 इंचाच्या गळ्यापर्यंतच द्यायचं. मग आता तिथून पुढे द्यायचं आहे मार्जिन आपल्याला. मग हे आलं मार्जिनची लाईन आणि हा येतो आपला असा मुंडा. आणि आता गळा इथे काय करायचं आहे, किती द्यायचं आहे, तर इथून इकडे आपल्याला 3 इंचावर शोल्डर पट्टी टाकायचे आणि किंवा मग तुम्ही इथून इकडे 2 इंच किंवा 2.25 इंच गळा रुंदी टाकायचे. समजलं. इथं 2.25 इंच डीप नेक गळ्यासाठी 2 किंवा 2.25 इंच गळा रुंदी द्यायची. इथं मात्र 3 इंच द्यायचे. आणि मग हा बॉक्स आपला गळ्याचा असा तयार होणार आहे. मग इथं पण गळ्याचा आकार देऊयात आपण असा. आणि हे आता कटिंग करून दाखवते तुम्हाला. बघा, इथं 1 इंच दिलेला आहे मी. मगाशी 6 इंचाचा गळा होता आपला, गळा उंची 6 इंचाची होती, तेव्हा मी हेच अंतर तिरक 1.5 इंचाचं दिलं होतं. हे आता बघा 1.5 इंचाचं कधी द्यायचं आणि 1 इंचाचं कधी द्यायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हा मुंडा मी असा कट करणार आहे आणि इथून हा गळा पण कट करून दाखवते. आता बघा काय फरक होतोय 1 इंचाचा आणि 1.5 इंचाचा. आपण किती आहे आता, 10.5 आहे. किती आहे, 10.5. इथं किती माप आहे, एवढं भाई जोडायला. इथे पण एवढं भाई जोडायला जाणार आहे. हे माप मोजून बघूया. इथलं 11.5. जेव्हा आपण इथे खाली टक्स मारणार आहोत अर्ध्या इंचाची, इथे मारली आणि दुसरी इथे मारली अशी, याच्यावर पट्टी ठेवून देते. आणि बघा इथं हालचाल कशी झाली आता वरती शोल्डर मध्ये. 11 इंच बरोबर. 11 इंच म्हणजे खांद्यावर बसली. शोल्डर तुमची कितीही डीप नेक असेल तर पडणार नाही. आणि इथे सुद्धा सरकतो पुढं. प्रॉपर आपला 1 इंचाचा टक्स जो आहे तो देऊन घ्यायचा आहे असा. या पद्धतीने टक्स दिलेला आहे. आणि हे बघा 11.5 बरोबर झालं. इथं थोडा कमी पडला होता टक्स मगाशी, म्हणून 11वर बसत होता. आता 11.5वर हा आपला शोल्डर परफेक्ट येऊन बसलेला आहे. अजिबात तुमची शोल्डर खाली उतरणार नाही. इथे सुद्धा परफेक्ट हे माप होतं. आणि हे बघा 12वर आलेलं आहे. तर 6 दुने 12, जास्तीत जास्त 12-13 इथलं अंतर असतं. शोल्डर एवढी रुंद इथे नसतं आपलं, म्हणून इथे एवढंच साधारण 13 पर्यंत जास्तीत जास्त भरलं पाहिजे. जसं तुमचं साईज वाढणार आहे तसं इथलं अंतर पण वाढणार आहे. टिप नेक जेव्हा तुमचा असतो तेव्हा इकडे जास्त पसरायला जागा असते बघा, इकडे असा, कारण इथं उघड आहे त्यामुळे इकडे जेवढं तुमचं पसरता येईल तेवढं पसरणार आहे. इथं भाग हा असा दाखवते तुम्हाला, असा किती पण पसरू शकतो. पण हा जो आहे आपला कमी गळ्याचा, हा जो आहे कमी गळ्याचा कटिंग, हे कमी गळ्याचं कटिंग आहे. ते आपण किती पसरू, असं कितीही दाबा इकडं
किती दाब, जास्त पसरू शकत नाही, कमीच पसरते कारण ही उंची कमी आहे. म्हणून इथे 1.5 इंच घ्यायचंय मुंड्याला कटिंगला. आणि त्याच्याच विरुद्ध डीप गळ्याचं असतं. डीप गळा तुमचा आत्ता असा दिसतोय, पण तुम्ही अंगात घातल्यावर असा कितीही पसरू शकतो, फैलू शकतो पाठीवर. मग जेवढा पसरेल तेवढा इथं ह्या चुन्या गोळा होणार जर 1.5 इंच घेतलं तर. म्हणून इथे 1 इंचावरच ही खून करायचे. या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे. आता तुम्हाला मी पूर्ण सांगितलंय कधी 1 इंचावर खून करून घ्यायचे मुंड्याला आणि 1.5 इंचावर कधी करून घ्यायचे. हे पूर्ण कधी घ्यायचंय बघा तुम्हाला आता मी स्पष्ट सांगितलंय. 1 इंचावर कधी घ्यायचंय आणि 1.5 इंचावर कधी घ्यायचंय. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.